भावगीतातील योगायोग याच्या 6व्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. या चिमण्यांनो परत फिरा रे हे गीत हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार नौशाद यांना खूपच आवडलेले होते. श्रीनिवास खळे यांच्या संगीत कारकिर्दीची 50 वर्षे झाली. त्यावेळी त्या सुवर्ण महोत्सवामध्ये नौशाद यांच्या हस्ते खळे यांचा सुवर्ण तबकडी देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी नौशाद यांनी खळे यांचा गौरव करताना असे उद्गार काढले की या चिमण्यांनो परत फिरा रे यासारखे एक गीत जरी मी माझ्या कारकिर्दीमध्ये बांधू शकलो असतो तरी मी स्वतःला धन्य समजलो असतो आणि मला खळे यांचा शिष्य अर्थात शागिर्द व्हायला अतिशय आवडले असते. चित्रपटांपेक्षा भावसंगीतामध्ये खळे जास्त रमले. आगा करुणा करा भेटी लागे जीवा यासारख्या अतिशय सुंदर संतरचना त्यांनी लताबाईंच्याकडून गाऊन घेतलेल्या आहेत. उगवला चंद्र पुनवेचा, प्रीती सुरी दुधारी यासारखी नाट्यगीते त्यांनी बांधलेली आहेत. सहज सख्या एकदाच येई सांज वेळ, प्रिया तुझं काय दिसे स्वप्ना, कंठात रुतल्या ताना, ज्योत दिव्याची मंद तेवते यासारखी सुंदर भावगीते त्यांनी मराठी रसिकांना दिलेली आहेत. लताबाईंकडून गाऊन घेतलेले नीज माझ्या नंदलाला हे अतिशय सुंदर अंगाई गीत ही आपल्याला आठवेल. गीत है गौशीलते हो, गीत है गौशीलते हो, मी जगी हसणार नाही. गीत है गौशीलते हो, मी जगी हसणार नाही. प्रीत ही स्मरशीलते हो, मी तुला दिसणार नाही. गीत है गौशीलते हो, मी जगी हसणार नाही. प्रीत ही स्मरशीलते हो, मी तुला दिसणार नाही. गीत है गौशीलते हो, मी जगी हसणार नाही. भावसंगीताच्या स्वरप्रवासात वाटवे युगाच्या ओहोटीबरोबर फडके युगाचा उदय होत असतानाच पी सावळाराम, वसंत प्रभू आणि लता मंगेशकर यांच्या भावगीतांच्या झंझावातात अतिशय सरस चाली देऊन आपला वेगळेपणा सिद्ध करणारे गायक आणि संगीतकार म्हणजे दशरथ पुजारी. अनेक सुंदर भावगीते देणाऱ्या पुजारी यांनी बोलकी बाहुली या एकाच चित्रपटाला खळे, देव आणि अविनाश व्यास यांच्यासोबत संगीत दिलेले होते. आठवे अग्नी नाती, आठवे अग्नी नाती, तुझ्या मुरलीचे सूर मनोहर, शीतल सांज समी. आठवे अग्नी नाती, आठवे अग्नी नाती. गजाननराव आठवे यांना साथ संगत देणाऱ्या साठे बंधू यांनी दशरथ पुजारी यांना भावसंगीताच्या प्रवासात मार्गदर्शन दिले. साठे बंधूंच्या 2 गीतांना दशरथ पुजारी यांनी चाली लावल्या. ती गाणी अतिशय गाजली आणि त्या गाण्यांनीच दशरथ पुजारी यांना संगीतकार म्हणून ओळख दिली. वसंत प्रभू यांच्या आजारपणामध्ये दशरथ पुजारी त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी वसंत प्रभू यांनी गीतकार रमेश अणावकर यांची ओळख करून दिली. वसंत प्रभू आणि रमेश अणावकर यांनी अनेक गीते केलेली आहेत.
मी मनात हसता प्रीत हसे आणि असा मी काय गुन्हा केला ही त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका. याखेरीज दिनरात तुला मी किती स्मरू, बोले स्वर बासरीचा, प्रभाती सूर नभिरंगती ही गाणी आपल्याला सहज आठवतील. यानंतर मात्र रमेश आणावकर आणि दशरथ पुजारी यांची घट्ट मैत्री जमली आणि त्यांनी अनेक भावगीते आपल्याला दिलेली आहेत. गायिका सुमन कल्याणपूर यांनी दशरथ पुजारी यांच्याकडे अनेक गीते गायलेली आहेत. सुमन कल्याणपूर आणि दशरथ पुजारी यांची पहिली ध्वनिमुद्रिका म्हणजे सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. या ध्वनिमुद्रिकेचा प्रचंड खप झाला आणि दोघेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचले. अभोगी रागातील मृदुलकरांनी छेडित तारा किंवा कवी मधुकर जोशी यांचे झिम झिम झरती श्रावणधारा ही गीते अजूनही टवटवीतच आहेत. दशरथ पुजारी यांनी एकदा रमेश आणावकर यांना एक चाल ऐकवली आणि याच्यावर गीत लिहायला सांगितले. त्यावेळी आणावकरांना सकाळी पूजेच्या वेळचे केशवा माधवा हे आठवले आणि त्यातूनच केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा या गीताची निर्मिती झाली. हे गीत सुमन कल्याणपूर यांनी अतिशय समरसतेने गायलेले आहेत आणि दशरथ पुजारी म्हणत की हे गीत बस स्टँडवर किंवा रेल्वे आणि लोकलमध्ये म्हणून अनेक लोक पोट भरतात. या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतो. माणिक वर्मा यांच्याकडूनही दशरथ पुजारी यांनी अनेक सुंदर गीते गाऊन घेतलेली आहेत. त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, रंगरेखा घेऊनी मी भाग्यरेखा रेखिते, चरणी तुझ्या मज देई वासहारी यासारखी अनेक सुंदर गीते आपल्याला आज सहज आठवतात. दशरथ पुजारी यांनी सुद्धा अनेक सुंदर गीते गायलेली आहेत. अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना असते, अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, यमुने काठी ताजमहाल आणि बाजीप्रभूंचा पोवाडा ही अतिशय सुंदर गीते आपल्याला आठवतात. आपण एक त्यांची तोडी ऐकूया. रात्र पश्चिमेला सरली भल्या या पहाटे, योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते. रात्र पश्चिमीला सरली भल्या या पहाटे, रात्र पश्चिमीला सरली भल्या या पहाटे, योगिनी मीरा कृष्णाची राग तोडी गाते, राग तोडी गाते. रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा, जाणीवा थकल्या जीवाच्या एकदा ऐकून जा. रात्र आहे पौर्णिमेची. भावसंगीताच्या प्रवासादरम्यान काही लक्षात आलेले नातेसंबंध आणि त्याचा आढावा. माणिक वर्मा आणि सुमती खाडीलकर या दोघी बहिणी. सुमती खाडीलकर या गायन विषयाच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या. गीत रामायणामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. माणिक वर्मा यांची गाणीसुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी मंचीय कार्यक्रमात सादर केलेली आहेत. मालती पांडे आणि मंदाकिनी पांडे या दोघी बहिणी. मंदाकिनी पांडे यांचे गाणे सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का हे आपल्या लक्षात येईल. सुमन कल्याणपूर आणि श्यामा चित्तार या दोघीसुद्धा बहिणी आहेत. श्यामा चित्तार यांचे दर्यावरी रे तरली हुडी रे हे गाणे अतिशय गाजलेले होते. मैफिलींचे राजे म्हणजे मास्टर कृष्णराव. प्रभात फिल्म कंपनीमध्ये चित्रपटांना संगीत देताना त्यांनी संगीत दिग्दर्शक हा शब्द प्रथम
व्यवहारामध्ये आणला. त्यांची मुलगी म्हणजे वीणा चिटको. वीणा चिटको या प्रथम स्त्री संगीतकार आणि गीतकार होत्या. त्यांची बरीचशी गाणी रामदास कामत यांनी गायलेली आहेत. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, वायू संगे येई श्रावणा, अशी अनेक सुंदर गाणी आपल्याला आठवतील. संगीतकार दत्ता डावजेकर यांची मुलगी म्हणजे रेखा डावजेकर अर्थात अपर्णा मयेकर त्या गायिका आहेत, याचा उल्लेख आणि संदर्भ आपण मागे पाहिलेला आहे. सुधीर फडके यांचे पुत्र म्हणजे श्रीधर फडके, दोघेही संगीतकार आणि गायक आहेत. श्रीधर फडके यांचेकडे सुधीर फडके यांनी फिटे अंधाराचे जाळे हे गाणे गायलेले आहे, याचाही आपण उल्लेख केलेला आहे. भावगीतांनी काही नाती जोडली आणि दृढ केलेली आहेत, त्याची आपण उदाहरणे बघूया. गीतकार गदी माडगुळकरांना आचार्य आत्रे यांनी कोल्हापूरला विश्राम बेडेकर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. कोल्हापूरच्या मुक्कामामध्ये पाटणकर नावाच्या एका मुलीला महाविद्यालयामध्ये गाणे गाण्यासाठी हवे होते. माडगुळकरांनी गाणे रचले आणि शेजारीच असणाऱ्या सुधीर फडके यांनी त्याला सुंदर चाल लावली. हे गाणे मंचावरती अतिशय सुरेख झाले आणि पाटणकर यानंतर सौ माडगुळकर झाल्या. केशवराव भोळे यांनी आंधळ्यांची शाळा हे नाटक रंगभूमीवरती आणले. त्याचे संगीतही केशवरावच बघत होते. त्या नाटकामध्ये दुर्गा केळेकर ह्या काम करत होत्या. त्यांना चाली समजावून देत असतानाच त्या दोघांचे प्रेम बसले आणि दुर्गा केळेकर ह्या सौ ज्योत्स्ना भोळे झाल्या. आकाशवाणीवर काम करत असताना प्रभाकर जोग यांच्याकडे लाखाची गोष्ट या सिनेमातील बाजूला पडलेले गाणे होते. नीला यांना ते गाणे आकाशवाणीवर सादर करायचे होते. प्रभाकर जोग यांनी त्याला चाल दिली. लपविलास तू हिरवा चाफा हे ते गाणे आणि या गाण्याने दोघांचे प्रेम दृढ झाले. नंतर हेच गाणे मालती पांडे यांनी गायलेले आहे. संत जनाबाई या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन सुधीर फडके यांच्याकडे होते. त्यांची गाणी करण्यासाठी त्यांनी मुंबईहून ललिता देऊळकर यांना बोलवून घेतले. ललिता देऊळकर यांच्याबरोबर त्यांची आई होती. ध्वनिमुद्रण आणि गाणी बसवणे या दरम्यान बाबूजींनी ललिताबाईंच्या आईला आपल्या घरी गप्पा मारण्यासाठी जा असे सुचविले. त्या दरम्यान सुधीर फडके यांचे मोठे भाऊ नाना यांनी ललिताबाईंच्या आईला तुमची मुलगी माझ्या भावाशी लग्न करेल का असे विचारले. होकार नकार करता करता दोघांचे लग्न ठरले आणि त्यांचा संगीतमय संसार सुरू झाला. नलिनी सराफ उर्फ सीमा यांनी आणि रमेश देव या दोघांनी अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केलेले आहेत. सुरुवातीच्या काही काळात सीमा यांचा लग्नाला नकार होता. मात्र वरदक्षिणा या चित्रपटाच्या वेळी एका गाण्यानंतर रमेश देव यांनी चिठ्ठी पाठवली की आता भांडण पुरे आणि त्यानंतर त्या दोघांचे लग्न झाले. कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणारा फुलातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. भावसंगीताच्या स्वरप्रवासात अनेक गुणी कलाकारांच्या गळ्यात सुंदर सूर होते, तर बोटांमध्ये चित्रकला होती. सुमन कल्याणपूर आणि मधुबाला झवेरी या तर सुरुवातीला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला शिकत होत्या व त्यानंतर त्या दोघी गायन क्षेत्रामध्ये आला. एका मंच कार्यक्रमामध्ये यशवंत देव यांनी श्रोत्यांना सांगितले की गायिका
पडद्याआड बसून गाणे म्हणेल. तुम्ही आवाजावरून ही गायिका कोण आहे हे ओळखा. गाणे संपल्यानंतर प्रेक्षकांनी मोठ्या आवाजात लता मंगेशकर असे सांगितले. मात्र यशवंत देव यांनी पडदा दूर केला आणि त्यांना सुमनताईंची ओळख करून दिली. मधुबाला झवेरी यांच्या आवाजाचेही लताबाईंच्या आवाजाबरोबर साम्य होते. मात्र या दोघींनाही या बाबतीत कौतुकापेक्षा गानक्षेत्रातील अडचणींचाच सामना करावा लागला. ऐकूया मधुबाला झवेरी यांच्या स्वरातील काही काव्यपंक्ती. स्वरांची उधळीत भवती, फुले स्वरांची उधळीत भवती, गीत होय साकार आज मी आळविते केदार, आळविते केदार. फुले स्वरांची उधळीत भवती, गीत होय साकार आज मी आळविते केदार, आळविते केदार. गायिका कुंदा बोकील यांनाही चित्रकलेची आवड होती. उषा मंगेशकर तर लहानपणी खूप चित्रे काढीत असत. त्यांच्या घरामध्ये कोणालाही असं वाटलं नाही की पुढे जाऊन ह्या गाणी म्हणतील. परंतु उषा मंगेशकर यांनी अतिशय सुंदर गाणी दिलेली आहेत. अशोक परांजपे हे निसर्ग कवी, त्यांनासुद्धा चित्रकलेची आवड होती. त्यांचासुद्धा जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेशी जवळचा संबंध आलेला आहे. राजा बढे यांनी अनेक सुंदर गीते दिलेली आहेत. त्याबरोबरच नखचित्रे हा त्यांचा एक आवडता छंद होता. राजा बढे हे कथाकथन या सादरीकरणाचे जनक होत. जय जय महाराष्ट्र माझा हे त्यांचे महाराष्ट्र गीत खळे यांनी संगीतबद्ध केले असून शाहीर साबळे यांनी गायलेले आहे. ऐकूया राजा बढे यांच्या काही काव्यपंक्ती. गायक अरविंद पिळगावकर. मंद मंद ये समीर दागवीत आठवणी, मंद मंद ये समीर दागवीत आठवणी, विकसित मधुगंध बहर स्वर्ग सुखाच्या लहरी, मंद मंद ये समीर दागवीत आठवणी, मंद मंद ये समीर. काही गायकांनी आधी गाणी गायलेली आहेत व नंतर ती अन्य गायकांनी गायलेली आहेत. याची काही आपण उदाहरणे बघूया. डोळे हे जुलमीगडे हे केशवराव भोळे सुरुवातीला गात असत. ही जवळजवळ 1923 सालची गोष्ट. त्यानंतर हे गाणे आशा भोसले यांनी गायलेले आहे. प्रेमस्वरूप आई हे गाणे गजाननराव वाटवे गात असत. नंतर ते लताबाईंनी गायलेले आहे. श्रावणात घननिळा हे गाणे सुरुवातीला कुंदा बोकील यांनी गायलेले आहे. नंतर खळे, पाडगावकर आणि लता या त्रयींनी हे सुंदर गाणे आपल्याला दिलेले आहेत. कुंदा बोकील यांनी अभिमानाने मीरा वदते, निळा सावळा नाथ यासारखी अतिशय सुंदर गीते दिलेली आहेत. लपविलास तू हिरवा चाफा हे सुरुवातीला नीला जोग यांनी गायलेले होते. त्यानंतर ते मालती पांडे यांनी गायलेले आहे. विसरशील खास मला हे गाणे प्रथम सुधा मल्होत्रा यांनी गायले. नंतर आशा भोसले यांनी गायलेले आहे. एका तळ्यात होती
हे गाणे सुरुवातीला मधुबाला झवेरी यांनी गायले, नंतर ते आशा भोसले यांनी गायलेले आहे. कळीदार कपुरी पान हे कुमुदिनी पेडणेकर यांनी सुरुवातीला गायले होते, त्यानंतर सुलोचना चव्हाण यांनी गायलेले आहे. या मुरलीने कौतुक केले ही गवळण सुरुवातीला कुमुदिनी पेडणेकर यांनी गायलेली होती, नंतर ते माणिक वर्मा यांनी गायलेले आहे. राया मला पावसात नेऊ नका हे गाणे सुरुवातीला लता मंगेशकर म्हणणार होत्या, परंतु पुष्पा पागधरे यांच्या आवाजात ते गाणे ध्वनिमुद्रित केले गेले आणि दादा कोंडके यांना तोच आवाज योग्य वाटला आणि ते गाणे तसेच कायम झाले. आला पाऊस मातीच्या वासात मोती गुंफीत मोकळ्या केसात आला पाऊस मातीच्या वासात मोती गुंफीत मोकळ्या केसात आला पाऊस. भावस्वर यात्रेतील योगायोग याच्या 6व्या भागाला पूर्णविराम देऊन आपण 7व्या भागाकडे वळूया. धन्यवाद.